नमस्कार, मी ऋषिकेश गोसावी आपलं सहर्ष स्वागत करते प्रबंधभूमीच्या बातमीपत्रामध्ये। तर आता बातम्या बघूया सविस्तर। देशात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। देशाच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक असून धुळे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे शिवसेना युतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष रामराव भामरे यांच्या निवडणूक प्रचाराची सभा दाभाडी येथे झाली। दाभाडीकरांनी प्रचंड गर्दी केली होती। डॉक्टर भामरे हे देशाच्या संरक्षण राज्यमंत्री पदाची धुरा सांभाळत असताना विकासाची अनेक कामे करून धुळे लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील होते। शिवसेनेचे मालेगाव बाहेरचे आमदार दादा भुसे ग्राम विकास मंत्री झाल्यामुळे त्यांनीही ग्राम विकासाची अनेक महत्त्वाची कामे केली। त्यांचा फायदा बीजेपीच्या उमेदवारांना होणार असल्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे पारडे जड असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे। यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे, सुरेश नाना निकम, दादा जाधव, रामा मिस्त्री, शशिभाऊ निकम, आरपीआयचे भारत चव्हाण, जीप सदस्य समाधान दादा हिरे, ॲडव्होकेट संजय दुसाने, सुनील देवरे, अल्ताफ खान, विनोद वाघ, बीजेपीचे कमलेश निकम, रत्नाकर पवार, लकी गिल, युआर पाटील, नाना मराठे, डॉक्टर उमेश निकम, नीलकंठ निकम, निरंकार निकम आदी व्यासपीठावर उपस्थित होते। महत्त्वाचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे। हा देश आपल्याला मजबूर माणसाच्या हातात द्यायचा का मजबूत माणसाच्या हातात द्यायचा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। मोदींनी 3 महिन्यापूर्वी जेव्हा भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीला घेतलं तेव्हा त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकच प्रश्न विचारला, तुम्हाला मजबूर सरकार पाहिजे का मजबूत सरकार पाहिजे, हे आधी मला सांगा। सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलानी नारा दिला की आम्हाला मजबूत सरकार पाहिजे। गेल्या 5 वर्षापासून आपण पाहतो या देशामध्ये अतिशय मजबूत सरकार आहे। कुठल्याही दुसऱ्या देशाची वक्रदृष्टी करून पाळण्याची हिंमत आता आपल्याकडे होत नाही। पुलवामामध्ये जे घडलं त्याचं प्रत्युत्तर 13व्या दिवशी त्यांना मोदींनी दिलं, आपल्या सैनिकांनी दिलं आणि पाकिस्तानला या संपूर्ण जगापुढे नमतं घ्यावं लागलं। पूर्वी आपण 1965 ला भारत पाकिस्तान युद्ध जिंकलं होतं, पण ते युद्ध जिंकल्यानंतर त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री हे देशाचे पंतप्रधान होते। परंतु ताश्कंद करार जेव्हा झाला तेव्हा ताश्कंद करारामध्ये आपण जिंकलेली सर्व भूमी पाकिस्तानला आपल्याला परत करावी लागली होती। जगातल्या मोठमोठ्या देशांनी आपल्यावर दडपण आणली आणि त्या दिवशी लाल बहादूर शास्त्रींना त्या करारावर सही करावी लागली आणि त्यांना स्वतःला ते फील झालं की आपण कुठेतरी युद्ध जिंकून सुद्धा आपण हारलेलो आहोत आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना त्या दिवशी झटका आला आणि ताश्कंदमध्येच त्यांचा मृत्यू झाला। 1971 मध्ये आपण बांगलादेश स्वतंत्र निर्माण केला, पाकिस्तानची फाळणी केली। त्यावेळेस इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या, परंतु सिमला करारामध्ये सुद्धा आपल्याला तीच अवस्था झाली की आपण 90,000 सैनिक पाकिस्तानचा आपल्या ताब्यात असताना, आपण पाकिस्तानची भूमी जिंकलेली असताना सुद्धा सिमला करारामध्ये सुद्धा आपल्याला 2 पावलं मागे यावं लागलं। म्हणजे आपण युद्ध जिंकून सुद्धा युद्ध हारलेलो होतो। परंतु यावेळेस पुलवामामध्ये जो 42 सैनिकांना दहशतवाद्यांनी मारल्याचा हल्ला केला तर मोदींनी सांगितलं की चर्चा नाही, फोनवर बोलण्याने काहीच नाही, आम्हाला जे काही करायचं ते आम्ही करून दाखवू, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला घेतला जाईल। आपण जसं एखादा माणूस आपल्या घरातला गेल्यावर 13 करतो तसं 13व्या दिवशी पाकिस्तानचे 400 सैनिक मारले आणि त्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला। आम्हाला अभिमान वाटतो त्या एअर स्ट्राईकचा निर्णय घेताना आपला लोकप्रतिनिधी, आपला खासदार हा त्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता। ते रक्षा राज्यमंत्री असल्यामुळे जातीने त्या ठिकाणी समाविष्ट होते आणि मोदींनी एकच दम भरला की 2 दिवसामध्ये जर आमचं अभिनंदन परत आला नाही तर पाकिस्तानला याचा विचार करावा लागेल। सगळ्या जगाच्या दडपणापुढे, आपल्या देशाच्या वाढलेल्या शक्तीपुढे पाकिस्तान नमावं लागलं आणि 48 तासामध्ये नाही तरी कमीत कमी 50-55 तासामध्ये अभिनंदन या देशामध्ये परत आलं। आपले रक्षा राज्यमंत्री अभिनंदनला भेटले, त्यामुळे आम्हाला गर्व आहे की या ठिकाणी पाकिस्तानच्या संदर्भात जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये आपले प्रतिनिधी हजर होते। मग नुसतंच राष्ट्रीय स्तरावर काम करता आपले प्रतिनिधी असं पण नाही, आपल्या भागातले बरेच प्रश्न त्यांनी सोडवले। सटाणा तालुक्यातले बरेचसे पाण्याचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले। आम्ही शाळेत असतानापासून आपण मंडाळ रेल्वे इंदोर मार्गाची मागणी करायचो, आम्हाला वाटायचं स्वप्नवत दिसतं असं, ते देखील त्यांनी करून दाखवलं। गेले 60-70 वर्ष ज्यांच्याकडनं काही झालं नाही ते आज ओरडतायत, ते आज बोंबलतायत, परंतु केवळ मोदींचं सरकार आलं आणि
डॉक्टर भामरे यांनी त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आणि त्यांच्या प्रत्यक्ष त्यांना भेटून पाठपुरावा रेल्वेचा केला आणि त्यामुळे रेल्वेला तरी उपलब्ध होणारे 9,000 कोटी रुपये उपलब्ध झाले. आज त्याच्या एका मार्गाचा म्हणजे धुळे दर्डाणा मार्गाचा त्या ठिकाणी समावेश झालेला, त्याचं काम सुरू झालेलं आहे. इतर ठिकाणी जमिनीचे ॲक्विजिशन सुरू झालेलं आहे. काही लोक सांगतात की मालेगावला स्टेशन होणार नाही. मनमाड चाळीसगाव धुळे ती रेल्वे तर पूर्वीपासूनच होती. मालेगावला स्टेशन निश्चितपणे होईल. मनमाड, मालेगाव, धुळे, दर्डाणा, शिरपूर असं करूनच ती रेल्वे इंदोरला जाईल आणि येत्या 5 वर्षामध्ये अतिशय भव्य दिव्य अशी सभा संपन्न होते आहे. या सभेच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माननीय नामदार सुरेश बाबा भामरे साहेब, ज्यांनी आत्ताच आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं, ते माननीय ज्येष्ठ नेते सुरेश नाना निकम साहेब, RPIचे नेते माननीय भारतजी चव्हाण, लोकप्रतिनिधी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मंचावरील सर्व नेत्यांची उपस्थिती आणि मंचाच्या समोर तेवढ्याच तोलामोलाची उपस्थिती पाहिल्याच्या नंतर डॉक्टर सुभाष भामरे साहेब प्रचंड मताने निवडून येतील हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची दरबारात त्या ठिकाणी जायचं आहे. पहिला मुद्दा, आमचे जे शिवसैनिक आहेत, आमचे जे भाजपचे सैनिक आहेत, आमचे जे RPIचे सैनिक आहेत, कुठेही काही सुखदुःखाचा जर प्रसंग घडला असेल तर सर्वात पहिले धावून जाणारे आमचे कार्यकर्ते असतात. आणि म्हणून या कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाच्या, श्रमाच्या जीवावर त्यांनी केलेली गोरगरिबांची सेवा, एखादा पेशंट जर एखाद्या दवाखान्यामध्ये ऍडमिट असेल, त्याच्या कुटुंबाची जर परिस्थिती नसेल तर आपला सैनिक त्या दवाखान्यामध्ये जातो, त्या डॉक्टर साहेबांना विनंती करतो की डॉक्टर साहेब याची नाही, एखाद्या वृद्ध महिलेचा पगार सुरू नाही, इथपासून तर कोणाचं सुख दुःखाचा विषय असेल तर अर्ध्या रात्री दादा भाऊ आम्ही इथे आलेलो आहोत, आम्हाला जरा मदत करा, एवढा प्रश्न सोडवा, आणि अर्ध्या रात्री त्याचा प्रश्न सोडवण्याचं काम मंचावरील सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले जात आहे. आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या कष्टाच्या जीवावर आम्ही जनतेच्या दरबारात मत मागायला जाणार आहोत. आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेली विकास कामं, मग आमचे पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून केलेली विकास कामं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने मालेगावला जे ग्रामविकास राज्यमंत्रीपद मिळालं, त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून जी काही विकास कामं मालेगाव तालुक्यामध्ये सुरू आहेत, माननीय खासदार महोदय डॉक्टर सुभाष भामरे साहेबांच्या माध्यमातून जी काही विकास कामं संपन्न झालेली आहेत, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना गोरगरिबांच्यासाठी ज्या अस्तित्वात आल्या, या सर्व बाबी घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी जाणार आहोत. मालेगाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही जा, प्रत्येक भागामध्ये रस्त्याचं काम चालू आहे, कुठे बंधाऱ्याचं काम चालू आहे, कुठे गावामध्ये कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे, कुठे पिण्याच्या पाण्याची योजना चालू आहे, कुठे नदी नाले खोलीकरणाचं काम चालू आहे. आणि म्हणून या विकास कामांच्या जीवावर आम्ही जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी जाणार आहोत. याचा अर्थ सगळे प्रश्न संपले असे मानणारे आपण कार्यकर्ते नाहीत. अजूनही काही प्रश्न आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे सोडवायचे आहेत. अजूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा काही विषय प्रलंबित आहे. आणि म्हणून आपण बघितलं असेल, त्या समोर उभं राहून नम्रतेने सांगू इच्छितो की दादा भुसे खोटं बोलत असेल किंवा कोण एखादा बगल बच्चा खोटं बोलत असेल तर बजरंग बली त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. अरे आम्ही मालेगाव शहरामध्ये जेव्हा नगरसेवक निवडून आले, मालेगावमध्ये जेव्हा महापौराचं संदर्भात चर्चा विनिमय झाली, तर त्यावेळेस आमची पहिली आठ होती की मालेगाव शहराचे जे तळवाड्याचं पाणी पुरवठा धरण आहे, त्या धरणातनं पहिले दाभाडीला पाणी देण्याचं तुम्ही ठराव करून द्या, तर आम्ही तुमच्या सोबत त्या ठिकाणी महापालिकेमध्ये असणार. गेले अनेक वर्षांच्या पासून आपण पाठपुरावा केला आणि तेव्हा कुठे आता दाभाडीची पाणी पुरवठा योजना मार्गी लागते. अद्यापही आपल्याला
सिंचनाच्या साठी जे पाणी लागणार आहे, शेतीच्या साठी जे पाणी लागणार आहे, त्या संदर्भामध्ये निश्चितपणे कामकाज करावं लागणार आहे। या सभेच्या निमित्ताने माननीय डॉक्टर सुभाष भामरे साहेबांना मी विनंती करणार आहे की 2 कामं कमी अधिक झाली तरी हरकत नाही। तुम्ही अनेक चांगली मोठी विकासाची कामं मार्गी लावलेली आहेत, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये मालेगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 1 क्रमांकाने आपण त्या ठिकाणी कामकाज करूया, ही विनंती या सभेच्या निमित्ताने मी या ठिकाणी करणार आहे। प्रश्न अनेक आहेत, मला वाटतं की आपल्याला या ठिकाणी डॉक्टर सुभाष भामरे साहेबांना या ठिकाणी ऐकायचं आहे। काही लोक आता गावोगाव काही पाहुणे आलेले आहेत, निवडणूक लागली की त्या पाहुण्यांना यावं लागतंय, कारण त्यांच्या पण घोंगड्या अटकलेल्या आहेत आणि मग कुठेतरी पारावर बसायचं, चर्चा करायची, लोकांना उलट सुलट सांगायचं, अफवा पसरवायच्या। आता काय अफवा पसरवली जाते, अरे म्हणे या धुळे लोकसभेमध्ये जे 6 विधानसभा क्षेत्र आहेत त्याच्यापैकी मालेगाव शहराचा जो मतदारसंघ आहे ते सांगतात की 3 लाख मुस्लिम बांधवांचं तिकडे मतदान आहे, आणि ते असं सांगतात की त्या 3 लाखाचं जे काही मतदान होईल, समजा 50% मतदान झालं तर त्या 50%चं जे 1.5 लाख मतदान ते सांगतात की आमच्याच पक्षाला होणार आहे। अरे बाबा, असं खोटं बोलणं काही उचित नाही। मी अतिशय नम्रतेने या ठिकाणी सांगू इच्छितो की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी ट्रिपल तलाकचा जो महिलांना न्याय देणारा जो मुस्लिम भगिनींना कायदा केला, त्या कायद्यामुळे मालेगाव शहरातल्या 80-90% महिला ह्या कमळला त्या ठिकाणी आणि नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करणार आहेत, नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करणार आहेत। राष्ट्रवादीची जर सभा करायची असली ना, लोक आता सांगतात महागाई वाढी गई, सांगतात आता 1000 रुपये पाहिजे, तो समोरला सांगत काँग्रेसवाला अरे मागला टाइमले तर 500 गिनता, लोक बोलतात आता महागाई वाढी गई। परंतु इथं जो जनसमुदाय आहे हा एक रिक्षामध्ये एवढे बसतात की एवढे कसे बसले होते ह्याचा विचार आपल्याला करावा लागतो। स्वतःच्या सुभाषजी भामरे साहेबांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो, त्यांनी संबोधित करावं। रामराम मंडळी, भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई युतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज या दाभाडीच्या विशालकाय सभेत आपल्या सगळ्यांना भेटताना विशेष आनंद होतोय। व्यासपीठावर ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि त्यांनी मगाशी मार्गदर्शन केलं, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते माननीय नामदार दादासाहेब भुसे, दादा जाधव, संजयजी दुसाने, विनोदजी वाघ, अल्ताफ खान, रत्नाकरजी पवार, सुरेश नाना निकम, समाधानजी हिरे, संजयजी निकम, राजेंद्र जाधव, शशीजी निकम, दिलीप आहिरे, भारत चव्हाण, लकी गिल, अरुण माऊली, निलेश कचवे, रामाभाऊ मिस्त्री, सुनील देवरे, गुप्ताजी, UR पाटील, विवेक वारुळे, निळकंठ निकम, गजू देवरे, दिनेश साबळे, सुधीर जाधव, मिलिंद पवार, संभा काका, पोपट लोंढे, मराठा नाना मराठे, शरद देवरे, दादाजी सुपारे, निरंकार, काकाजी निकम, मनोज निकम, बापू मोरे, सुरेश मारनर, डॉक्टर उमेश निकम, कमलेश निकम, ॲडव्होकेट उमेश निकम, आणि समोर बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण मित्रांनो, आणि जिथपर्यंत आवाज जाईल घरात बसून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनींनो, दोन 2014ला या दाभाडी
आणि दाभाडी परिसर नाही आणि मालेगाव बाह्य नाही. प्रचंड मतांनी मला निवडून लोकसभेत खासदार म्हणून पाठवलं आणि तुमच्या आशीर्वादात एवढी ताकद होती की पहिल्यांदा निवडून सुद्धा केंद्रीय मंत्री बनवण्यात आलं आणि संरक्षण खात्यासारख्या अतिशय महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी दिली. एवढे प्रचंड उपकार तुमचे आहेत आणि या जन्मी तरी हे उपकार फिटू शकत नाही. परंतु ठरवलेलं आहे माझ्या या मतदारसंघातील केंद्रबिंदू माझा शेतकरी राजा आहे. मालेगाव तालुका असेल, बागलाण तालुका असेल, धुळे तालुका असेल, शिंदखेडा तालुका असेल, माझा शेतकरी फार कष्टाळू आहे, स्वाभिमानी आहे. कुठली भीक नको आणि कुठली सबसिडी नको. हक्काच्या फक्त 3 गोष्टी पाहिजेत: मुबलक पाणी, 24 तास वीज आणि घामातनं कमवलेल्या शेतमालाला रास्त भाव. या जर 3 हक्काच्या गोष्टी मिळाल्यात तर मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ठेवतो माझा शेतकरी. आणि म्हणून ठरवलं या मतदारसंघातील सिंचनाचे जे प्रश्न असतील, खासदार म्हणून माझं कामच ते आहे केंद्रातनं जास्तीत जास्त निधी या मतदारसंघात आणायचा, मोठमोठे प्रकल्प आणायचे जेणेकरून या मतदारसंघाची सुबत्ता वाढेल, या मतदारसंघाचे सिंचनाचे प्रश्न सुटेल आणि माझा शेतकरी राजा वर्षातनं 3-3 पिकं घेईल. तुमच्या मनात जी खंत होती तीच माझ्या मनात खंत होती. नाशिक कुठल्या कुठे चाललं गेलं. मोठ्या प्रमाणात कारखानदारी नाशिकला सुरू झाली. नाशिकच्या परिसरातील सगळे सिंचनाचे प्रश्न सुटल्यामुळे तिथला शेतकरी वर्षातनं 3-3 पिकं घेतो, फळबागा लावतो, फळबागा एक्सपोर्ट करतो, सुबत्ता वाढते. नाशिकमध्ये प्रचंड कारखानदारी वाढली आणि त्या कारखानदारीच्या माध्यमातून तिकडच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं. जळगावची तीच परिस्थिती. 40-50 वर्षापूर्वी जळगाव आणि नाशिक आणि आपल्या धुळे मालेगावमध्ये काही फारसा फरक नव्हता. पण आज ते कुठे गेलेत आणि धुळे मालेगाव आहे तिथंच आहे. स्वातंत्र्यापासून 70 वर्ष होऊन गेलेत, कारखाने येऊ शकले नाहीत. धुळे मालेगाव परिसरातील सिंचनाचे प्रश्न सुटू शकले नाहीत आणि म्हणून ठरवलं या शेतकरी राजाचे ऋण जर कधी फेडायचं असेल तर सिंचनाचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. तिकडे धुळे शिंदखेडा तालुक्याचा महत्वाचे 2 प्रकल्प होते, गेल्या 25-30 वर्षापासून प्रलंबित आहेत. शिंदखेडा तालुक्यात तापी वाहते, आपण बघितलं असेल. 25 वर्षापूर्वी युती सरकार असताना तापीवर बॅरेजेस बांधले गेलेत आणि बॅरेजेसमुळे जे पाणी अडलेलं आहे बॅकवॉटर, तुम्ही कधी शिरपूरला जाताना गिदाडे पुलावरनं तापीचं दर्शन घ्या. अथांग पात्र आहे. तापी दुथडी भरले 60 किलोमीटर पर्यंत पाणी. दादासाहेब, असं दृश्य संपूर्ण भारतात कुठे दिसणार नाही. आणि हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नेण्याची ही योजना आखण्यात आली. परंतु 25 वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून 1 नवा पैसा आणू शकले नाही. 2.5 वर्षात मी या सगळ्या प्रकल्पाच्या मंजुऱ्या मिळवल्यात आणि सगळ्या मंजुऱ्या मिळाल्यानंतर निधीचा मार्ग मोकळा झाला. परंतु मला जेव्हा सांगण्यात आलं की निधी कुठल्याही परिस्थितीत या प्रकल्पासाठी मिळणार नाही,
तेव्हा मी मोदी साहेबांकडे गेलो आणि त्यांना साकडं घातलं, सांगितलं माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने दिल्लीला पाठवलेलं आहे, मला याच्यासाठी 2,500 कोटी पाहिजेत. आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालेलं आहे की प्रधानमंत्री कार्यालयाचा जो स्पेशल निधी असतो तो आपत्कालीन कामासाठी वापरला जातो. एखाद्या ठिकाणी भूकंप आला, एखाद्या ठिकाणी महापूर आला, तिथे निधी द्यावा लागतो, त्याच्यासाठी तो रिझर्व्ह असतो. परंतु माझ्या आग्रहाखातर मोदी साहेबांनी तो निधी सुलवाडे जामफळसाठी देण्यात आला आणि आज तापी महामंडळाच्या खात्यावर ते 2,500 कोटी जमा झालेले आहेत आणि त्याचं काम सुरू झालंय. सोनगिरच्या वरती जामफळ धरण आहे, तिथं प्रचंड वेगाने काम सुरू झालेलं आहे आणि अक्कलपाड्याच्या पटीने 4 पटीने मोठं धरण आहे. असल्यामुळे आजही आमचा मालेगाव तालुक्याचा शेतकरी पाण्यासाठी त्रस्तोय. आम्ही प्रचारासाठी जिथे जिथे जातो तिथं दादा भाऊंना आणि माझ्याकडनं अपेक्षा करतात आणि म्हणून मालेगाव तालुक्यासाठी संजीवनी ठरणारा सगळ्यात महत्वाचा प्रकल्प आहे नारपार. गेल्या 50 वर्षापासून आपण नारपारचा शब्द ऐकतो आहे. आज जर कधी कोणी नारपार कधी विषय काढला तरी तुम्ही म्हणतात फार ऐकलंय, नारपार विषय बोलू नका. त्यात तुमचा काहीच दोष नाहीये. 70 वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी नारपार विषयी काही केलं नाही असायच्या. परंतु आज मोदी सरकारच्या काळामध्ये आपला चौकीदार तिकडे बसलेला आहे. आपले प्रधानमंत्री चौकीदारच्या रूपामध्ये ना खाऊंगा ना खाने दूंगा. आणि आज सरकारी तिजोरी फुल भरलेली आहे आणि म्हणून माझ्यासारखा खासदार जेव्हा मोदी साहेबांकडे जातो आणि सुलवाडे जामफळसाठी 2,500 कोटी मागतो तर मला 2,500 कोटी मिळतात. मनमाड इंदोर साठी 9,000 कोटी रुपये मागितले तर 9,000 कोटी रुपयाची तरतूद झाली. या 4.5 वर्षात या मतदारसंघात गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याची सरकार दरबारी नोंद आहे. या 4.5 वर्षात नारपारसाठी काय झालं, बऱ्याच लोकांना नेमकं नारपार काय माहित नाही. आपण सुरगाणा तालुका बघितला असेल. सुरगाणा तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत. कोकणासारखा धो पाऊस पडतो. इतका पाऊस पडतो, 7 नद्या आहेत, पश्चिम वाहिन्या आहेत आणि हे सगळं पाणी अरबी समुद्रात चालत जातं. हे जर पाणी जर कधी अडवलं तर उत्तर महाराष्ट्राचा सिंचनाचा प्रश्न सुटतो, मराठवाड्याचा सुटतो, मुंबईचा सुटतो. परंतु असे प्रकल्प करण्याची इच्छाशक्ती लागते आणि म्हणून राज्य सरकारमध्ये दादा भाऊ असतील, गिरीश भाऊ असतील आणि मुख्यमंत्री असतील, त्यांच्या प्रयत्नाने आणि केंद्रात मी स्वतः आणि गडकरी साहेबांच्या प्रयत्नाने अभी नारपारचा मांजरपाडा 2 म्हणजे ज्या 7 नद्या पश्चिम वाहिन्या आहेत त्यांना पूर्व वाहिन्या करायच्या आहेत. 13 लहान लहान धरणं बांधायचे, पाणी अडवायचं, ते पाणी उचलून 11 किलोमीटर बोगद्याच्या साह्याने चनकापूर धरणामध्ये टाकायचं. चनकापूर धरणामधनं डावा गिरणा कालव्याच्या माध्यमातून कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव तालुक्याचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. आणि या प्रकल्पाचे जे राज्यपालाकडे स्टे होता, हायकोर्टाकडे स्टे होता, तो स्टे उठवण्यात आम्ही यशस्वी झालो आणि 14 कोटी सर्वेक्षणावर दिलेले आहेत. एकदा सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर MOU झाल्यानंतर 5,500 कोटी असा सहज आणू शकू आम्ही.
कारण मोदी है तो मुमकिन है. आणि अशा रीतीने येणाऱ्या काळात मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान झाले तर तुमच्या शेतात नारपारचं पाणी आल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित सांगतो. आपल्याला माहित नाही आपण तुम्ही मला कुठे नेऊन ठेवलेलं आहे. आपण संरक्षण मंत्री केलेलं आहे. मला आपल्या माध्यमातून एवढी मोठी मला संधी मिळाली. आपल्या देशाच्या जवानांची सेवा करायची संधी मिळाली. काय काम असतं माझं संरक्षण मंत्री म्हणून? आपली देशाची सीमा, पाकिस्तानची बॉर्डर जी गुजरात पासून पंजाब, गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर आणि लडाख पर्यंत 3800 किलोमीटरची आहे. चायना बॉर्डर आपली 4200 किलोमीटरची आहे. या संपूर्ण बॉर्डरवर 13 लाख सैन्य आपलं तैनात आहे. आपली बॉर्डर म्हणजे मालेगाव दहावाडीची बॉर्डर नाही. एका बाजूला 22-25 हजार फूट उंचीचा डोंगर, तिथं आता लहान लहान चौक्या, हजारो चौक्या, एका चौकीवर 25 आपले जवान मायभूमीचं संरक्षण करत असतात. समोर 100-150 मीटरवर दुश्मनाची चौकी, तोही तेवढाच उंच डोंगर. आणि कशा परिस्थितीत ते देशाचं रक्षण करतात. हिवाळ्यात -10, -40 डिग्री टेम्परेचर. विचार करा -40 डिग्री टेम्परेचर कसं असेल. 10 फूट बर्फाचा थर. आणि जेव्हा माझा जवान मायभूमीचं संरक्षण करत असतो तेव्हा त्याला माहिती आहे कुठून तरी गोळी येईल, त्याच्या छातीचा वेध घेईल, कुठून तरी मॉर्टर येईल, शरीराच्या चिंधड्या करेल, परवा करत नाही. तोही तुमच्या माझ्यासारखा माणूस आहे. त्यालाही बायका पोरं आहेत, त्यालाही वृद्ध माता पिता आहे, त्यालाही तुमच्या माझ्यासारखी चिंता आहे. परंतु मायभूमीच्या रक्षणासाठी सतत तो कार्यरत असतो. आणि माझं काम असतो त्या जवानांना भेटायचं, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायच्यात आणि त्यांना जे जे काही स्मॉल आर्म लागेल, त्यांना जे जे काही दारुगोळा लागेल, बुलेट प्रूफ जॅकेट लागेल, ते सगळं करून द्यायचं. संरक्षण खात्याचा मंत्री म्हणून तुमच्या या लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. आणि एक केवळ तुमच्यामुळे मला संधी मिळाली. मी जेव्हा संरक्षण मंत्री झालो, मला आठवतं दादासाहेब सियाचेनला गेलो. सियाचेनला मला बेस कॅम्पला ठेवण्यात आलं. सियाचेनला 22,000 फूटवर ऑक्सिजनचं पर्सेंटेज 50 पेक्षा कमी असतं. तशा पर्सेंटेज मध्ये माणूस जिवंत राहू शकत नाही. पण मी ठरवलं तर कधी 22,000 फूटवर माझा देशाचा जवान देशाच्या संरक्षणासाठी आपली जीवाची पर्वा करत असेल तर तिथं तो कार्यरत असेल तर मंत्री म्हणून मला तिथं जाण्याचा हक्क आहे. आणि मी जेव्हा विमानाने हेलिकॉप्टरने तिथपर्यंत गेलो, 22,000 फुटावर माझं ऑक्सिजनचे पर्सेंटेज 70 वर आलं. माझ्या बाजूचा कमांडर घाबरला. कमांडर म्हटलं की हम नीचे जाते साहब, हम रिस्क नहीं ले सकते. मी म्हटलं मी डॉक्टर आहे, चिंता करू नकोस. पण जर कधी माझा जवान तिथे जर कधी कार्यरत राहत असेल तर मी त्याला भेटल्याशिवाय जाणार नाही, त्याचं सुख दुःख जाणल्याशिवाय जाणार नाही. ऑक्सिजनचं पर्सेंटेज वाढलं गेलो आणि मी तिथे गेलो. तिथं 25 जवान होते आणि ते बिलगलेत. ते म्हणाले कि आज तक के इतिहास में सियाचिन के 22,000 फीट पे कोई रक्षा मंत्री आया नहीं, साहब आप अकेले आए. आणि म्हणून आम्ही सॅल्यूट करतो आमच्या जवानांचा. मी लंडनला गेलो होतो. दादासाहेब 108 राष्ट्राच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक होती आणि रात्री बँकवेटच्या वेळेस जेव्हा चर्चा होती त्यावेळेस चर्चा निघाली कोणत्या देशाची आर्मी सगळ्यात चांगली आहे. आणि माझी छाती अभिमानाने भरून आली जेव्हा मला सांगितलं फ्रान्स आणि इंग्लंडच्या संरक्षण मंत्र्यांनी की भारताचं सैन्य सगळ्यात चांगलं अशासाठी आहे
की भारताचा सैनिक मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही, म्हणून भारताचं सैन्य अजिंक्य आहे. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.